ठीक आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या समोर भारतीय संस्कृतीची काही जीवन मूल्ये असा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यासाठी सुरुवातीला एका गोष्टीपासून सुरुवात करणार आहे. एक राजकन्या होती आणि त्या राजकन्येने असं ठरवलं होतं की मी ज्याच्याशी लग्न करील तो विद्वान असला पाहिजे, म्हणून माझ्या प्रश्नाची जो उत्तर देईल त्याच्याशीच मी लग्न करीन. प्रधान अनेक विद्वानांना आणून थकला, पण तिच्या प्रश्नाची उत्तर काही येत नव्हती. एके दिवशी प्रधानाला सांगितलं की आज विद्वान घेऊन ये. प्रधानाने ठरवलं आज गावाच्या बाहेर गेल्यावर प्रथम जो मनुष्य दिसेल त्याला धरून आणायचं. आणि म्हणून तो गावाच्या बाहेर पडला आणि एक अत्यंत विद्वान माणूस त्याला दिसला. पहिल्यांदाच कदाचित लाकडं तोडायला आलेला असावा. ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मुळापासून तोडत होता. म्हणाले हा सर्वात विद्वान माणूस. आणि म्हणून त्याला धरलं आणि सांगितलं चल राजकन्येकडे जायचंय. त्याची बोबडी वळली. पण त्या प्रधानाने युक्ती केली, तुम्ही जे प्रश्न विचारणार ते खुनाने विचारा, उत्तर मिळालं तर ठीक असं म्हणून दोघांची चर्चा सुरू झाली. राजकन्येने अशा प्रकारचं बोट दाखवलं. यांनी आपले 2 बोट दाखवले. राजकन्येने आपला हात दाखवला. यांनी आपली मूठ दाखवली. राजकन्येने जमिनीवर 7 रेगा मारल्या. यांनी मधूनच एक रेषा मारली. राजकन्येने अशा रीतीने हात हलवला. यांनी दुधाचं मडकं समोर ठेवून दिलं. प्रधानाच्या मनात प्रश्न उभा राहिला, उत्तर कशी काय मिळाली गो. पण आता विवाह तर होणार. विवाह होण्याच्या आधी प्रधानाने राजकन्येला असं विचारलं की काय प्रश्न आहेत मला तरी कळू द्या, उत्तर काय दिली. तर ती म्हणाली तुम्ही आज फारच मोठा विद्वान आणला. मी ज्यावेळा एक बोट वर केलं त्यावेळेस असं म्हणत होते की हे सर्व विश्व एक आहे. त्यांनी सांगितलं नुसतं विश्व नाही, त्याच्याबरोबर माया आहे. मी असं म्हणाले की हे विश्व पंचमहाभूताने बनलंय. त्यांनी सांगितलं नुसते पंचमहाभूत नाही, त्याला चालवणारी एक शक्ती दिला मी ईश्वर म्हणतो. मी असं म्हणाले की या जमिनीवर 7 समुद्र आहेत. त्यांनी सांगितलं नुसते 7 समुद्र नाही, त्यात मेरू नावाचा पर्वत आहे, म्हणून मधून रेषा मारली. मी विचारलं की हा मेरू नावाचा पर्वत कोणत्या सागरात आहे. त्यांनी उत्तर दिलं क्षीरसागरात आहे. ही झाली आध्यात्मिक चर्चा. आता लग्न तर झालं. त्या दोघांचा संवाद सुरू झाला रात्री. आणि म्हणून तिने विचारलं की तुम्ही कोणत्या गुरुकडे हे ज्ञान घेतलं. तुम्हाला कशाचं गुरु आलाय. माझं मी मनाने उत्तर दिलं. मग तिच्या मनात शंका आली. म्हणाले तुम्ही काय उत्तर दिली. मग त्याने आपल्या आता तर सगळी त्याची हवा पूर्णपणे निघून गेली. त्याला आता भीती वाटतच नव्हती. मग त्यांनी सांगितलं तू ज्या वेळा एक बोट वर केलंस त्यावेळा ते माझ्या डोळ्याकडे येत होतं. तू म्हणालीस एका एक डोळा फोडून टाकते. म्हणलं तुझे दोन्ही डोळे फोडून टाकते. मी असं तू अशा रीतीने हात दाखवला चापटेनं मारील असं म्हणालेस. मी म्हणलं माझी बुक्की कुठे गेली. एका बुक्कीतच तुला पाणी पास. मग तू त्या काळाप्रमाणे विचारलंस तुम्ही कदाचित 7 भाकरी खात असला पाहिजे. यांनी सांगितलं 7 नाही 3.5 भाकरी खाऊनच एवढी शक्ती कमावली. तिने विचारलं कशावर खात असता.
त्यांनी सांगितलं दुधात कुस्करून गोळे करून खात असतो. म्हणजे एका अर्थाने अज्ञान आणि ज्ञान यामध्ये वरकरणी दिसायला बऱ्याच गोष्टी सारख्या दिसतात, परंतु अंतरंगामध्ये किती फरक असतो हे आपल्याला लक्षात यावं, यासाठी या गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख केलाय. या संदर्भात आणखीनही काही मुद्दे मी मांडणार आहे. आणि माझा जो प्रथम विषय असतो, आज मी खरं म्हणजे स्वतंत्र रीतीने विषय प्रथमच मांडायला या ठिकाणी आलोय, बाकीचे चरित्रात्मक विषय मांडले. माझा पहिला मुद्दा असा असतो की भारतीय संस्कृतीची काहीतरी जीवनमूल्य आम्हाला कळली पाहिजे. एकाने मला प्रश्न विचारला की तुमचे वेद अपौरुषे आहेत, हिंदूच होता बरं का. म्हणलं तुमचे का, तुझे नाहीत का? नाही म्हणाला, आमच्या मनात शंका आहे, अपौरुषे कुठे काही एखादी वस्तू असू शकते का? कोण्या माणसाने निर्माण केली नाही असं कसं काय होईल? वेद अपौरुष असू शकत नाहीत, कोण्या तरी माणसाने निर्माण केली असतील. मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही उत्तर पटेना. मग मी त्याला सांगितलं, विवेकानंद अमेरिकेत गेले असताना त्यांनाही असाच प्रश्न विचारला की तुमचे वेद अपौरुष कसे काय? त्याला विवेकानंदांनी त्यांना असं म्हटलं की तुमच्याकडे न्यूटन नावाचा एक गृहस्थ झाला आणि त्याला सफरचंदाचं फळ खाली पडताना दिसलं आणि त्यांनी सांगितलं पृथ्वीजवळ गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत. न्यूटननी हे सांगण्याच्या आधी फळ वर पडत होते का? फळ खालीच येत होते. याचा अर्थ न्यूटन या सिद्धांताचा निर्माता नाही, द्रष्टा आहे. तसं आमच्या ऋषी मुनींनी सांगितलं की आम्हाला जे ध्यान अवस्थेत दिसलं, विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती, तिला वेद म्हणतात. वेद म्हणजे ज्ञान. ते ज्ञान आम्हाला झालं, ते आधीपासून इथं विद्यमान असल्यामुळे आम्ही त्याचे द्रष्टे आहोत, निर्माते नाही. कारण मंत्राच्या नंतर लागलीच त्याचा ऋषी लिहिला, गायत्री मंत्र हा विश्वामित्र ऋषी तिथंच आहे. याचाच अर्थ विश्वामित्राला जर विचारलं की हे तुम्ही निर्माण केलंय का, ते सांगतील नाही, हे आधीपासून इथं विद्यमान आहे. या अर्थाने आमचे वेद अपौरुष आहेत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन एक शब्द आहे वेदांत. वेदांत या शब्दाच्या बाबतीत सुद्धा याच प्रकारचं आहे. वेदांत या शब्दाचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला आणखीन काही उदाहरणं घेतली तर मग या शब्दाचं स्पष्टीकरण होईल. वेदांचा अंतिम भाग असं म्हणून विनोबाजी भावेंनी उपनिषदाचं तत्वज्ञान म्हणजे वेदांत असा विषय मांडला. उपनिषदातलं तत्वज्ञान म्हणजे वेदांत, हे बरोबर आहे, पण वेदांत या शब्दाचा काहीतरी अर्थ असेल की नाही? वेद जर अनादि अनंत आहे तर त्यांना अंत कसं काय होईल? याचाच अर्थ वेदांत हा शब्द प्रयोग जो आम्ही करतो तर त्याच्याही पाठीमागे आमची काही भूमिका असली पाहिजे, ती आम्ही समजून घेतली पाहिजे. काय भूमिका आहे? 4 मित्र एका विषयावर चर्चा करायला बसले होते आणि चर्चेचा विषय असा निघाला की कुठलाही विषय असो, आता विषयाशी आपल्याला कर्तव्य नाही, त्यातल्या एकाला काम निघाला आणि तो म्हणाला मी लवकर 2 तासात येतो, पण त्याला 4 तास लागले. 4 तासांनी आल्यावर त्यांनी सांगितलं तुमचं 4 तासात काय झालं हे सांगू नका, अंती काय ठरलं ते सांगा. याचा अर्थ 4 तासाचं सार काय ठरलं, निर्णय काय झाला तो सांगा. तसं वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांत सार. आता वेदांत सार म्हणजे वेदांत, तर मग शेवटीला प्रश्न येतो वेदांत सार काय? लक्षात घ्या, आमच्याकडे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे ऋग्वेदाचं सार झालं प्रज्ञानम ब्रह्म. यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म आणि ते आणि मी 2 नाही, ब्रह्म एकच आहे, ते झालं त्या यजुर्वेदाचं सार. सामवेदाचं सार आहे तत्वमसी, ते ईश्वरी तत्व आणि तू 2 नाहीस, ते एकच आहे. आणि अथर्ववेदाचं सार आहे आयम आत्मा ब्रह्म. त्याशिवाय छांदोग्य उपनिषदाने असं म्हटलेलं आहे सर्वम खलुविदम ब्रह्म. ह्या 4ही वाक्यांचा विचार करायचा झाला तर एकाच वाक्यात याचं वर्णन करायचं झालं
तर सर्वम खलुविदम ब्रह्म हे वेदांचं सार झालं. सर्वम खलुविदम ब्रह्म, या ब्रह्माशिवाय विश्वात काही नाही, अशा प्रकारचा हा सिद्धांत, त्याला म्हणायचं वेदांत. आणि म्हणून आपल्याकडे वेदांत नावाचा एक ग्रंथ सुद्धा आहे, तो व्यासांनी लिहिलेला आहे. त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्मसूत्र. पण वेद या शब्दाचा अर्थ काय, वेदांत या शब्दाचा अर्थ काय, तर वेदांचं सार. आणि सार काय आहे, सर्वम खलुविदम ब्रह्म. म्हणून सर्वम खलुविदम ब्रह्म हे तत्व घेऊन ज्यांनी ज्यांनी लेखन केलं ते सगळे वेदांताचे ग्रंथ, मग ते प्राकृतात असो का संस्कृतात असो, अशी आमची श्रद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा वेदांताचा ग्रंथ, तुकाराम महाराजांची गाथा हा सुद्धा वेदांताचा ग्रंथ, दासबोध हा सुद्धा वेदांताचा ग्रंथ, नाथांचं भागवत हा सुद्धा वेदांताचा ग्रंथ. कारण सर्वम खलुविदम ब्रह्म या तत्वाला तडा हे कोणीही देत नाही, म्हणून हे सगळे ग्रंथ वेदांताचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सांगायचं तात्पर्य की वेदांत या शब्दाचा अर्थ झाला. आणखीन एक शब्द आहे की जो अत्यंत महत्वाचा आहे आणि समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे अनन्य. 9व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलं, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. यामध्ये अनन्य शब्द आलाय. तर अनन्य या शब्दाचा अर्थ काय हे कळण्यासाठी उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. एक मी नांदेडला मारुती मंदिरावर बसलो होतो, मारुतीच्या पाया पडून पारावर, आणि मंदिराच्या समोरून एक समाजवादी गृहस्थ जात होते. ते माझे परिचित होते. धर्मावर आणि देवावर ते कधीच विश्वास ठेवत नसत, परंतु त्या दिवशी माझं लक्ष गेलं त्यावेळा त्यांनी अशा रीतीने थोडा एक हात वर केला. मी त्या पारावरून खाली उडी मारली, त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि त्यांना म्हणालो, तुम्ही मारुती मंदिराच्या समोर आल्यानंतर अशा प्रकाराने हात वर का केला. त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं बरं का. ते म्हणाले, आमचे समाजवादी मित्र सांगतात की देव नाही, 99% असं वाटतं की देव नाही, पण 1% कोपऱ्यात कुठंतरी वाटतं देव असला पाहिजे, म्हणून त्या 1% का होईना असा थोडासा हात वर केला. हे झालं त्या समाजवादी माणसाचं लक्षण. आम्ही जे स्वतः धार्मिक म्हणून घेतो, या धार्मिक माणसावर जर काही संकट आली तर मग मात्र देव माझं हे संकट दूर करत नाही, मग देवच नाही, अशा प्रकारचा भाव. म्हणजे आमचा विश्वास 100% नाही, 99%. म्हणजे 99% भगवंतावर विश्वास आहे तरी भगवंत प्राप्त होणार नाही. 1% वाल्याचा तर विचारच करायचा नाही. आमची श्रद्धा 100% परमेश्वर आहे आणि तो चराचरात भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते वाणीचे भगवंत या न्यायाने विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद धर्म, अमंगळ असा सर्व व्यापक तो परमेश्वर आहे. अशा प्रकारची भावना 100% आमच्या मनात ज्यावेळा असेल त्यावेळा आम्ही अनन्य होऊ. नाहीतर काय होईल हे आम्ही लक्षात घेतलं. आता मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मला पंढरपूरला आपण जाणार आहोत त्या संदर्भात म्हणायचं नाही, अन्य वेळेच्या ठिकाणचा मला उल्लेख करायचा आहे. लक्षात घेतलं पाहिजे की माणसाचे 4 प्रकार शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. एकाला बद्ध म्हणतात. साधारणपणे समाजामध्ये 20% वर्ग असा असतो की जो बद्ध आहे, तो मंदिराकडे येतच नाही, देवाला मानत नाही, आणि म्हणून तो बद्ध आहे, देवाकडे येतच नाही, त्यांना सोडून द्या. उरलेला 80% वर्ग हा मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतो. तो आहे विषयी. म्हणजे माझ्या मुलाचं लग्न ठरावं, माझ्या मुलीचं लग्न ठरावं, माझ्या मुलाला नोकरी लागावी. मग त्यांना जर विचारलं की देव हे तुमचं साधन आहे का साध्य आहे हो, तर त्याचं उत्तर सरळ सरळ आहे, देव त्यांचं साध्य नाही, साधन आहे. देवाच्या माध्यमामधून ही कामं माझी झाली पाहिजेत आणि काही ना काही मागण्यासाठी ते जातात. या 80% मधले 99.99 इतके माणसं हे विषयी आहेत
आणि मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेला निरनिराळ्या यात्रांच्या वेळा मंदिरामध्ये गर्दी करतात, चेंगरून मरणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर त्यांची आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आम्हाला त्या विषयाच्या वर, भौतिक गोष्टीच्या वर माऊलीने पसायदानामध्ये ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असा शब्द प्रयोग केलाय. आम्हाला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटली पाहिजे, संत मोठ्या प्रमाणावर भेटले पाहिजेत. पण सामान्य समाजाचा विचार करता ईश्वरनिष्ठ जण किती का नश्वरनिष्ठ आम्ही आहोत, म्हणजे भौतिक गोष्टींच्या मागे लागलेली व्यक्ती तिला नश्वरनिष्ठ म्हणावं लागतं, ती ईश्वरनिष्ठ असू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला ईश्वरनिष्ठ व्हायचंय हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हा विषयी वर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणावर मंदिरात गर्दी करत असला तरी त्यामध्ये 4 प्रकारचे लोक यात्रेच्या वेळा जातात, हौशे गौशे नवशे. त्याचं वर्णन मी आता करत नाही, पुन्हा केव्हा तरी त्याचा विषय घेता येईल. मला जो पुढच्या विषयाकडे जायचंय तो म्हणजे 3रा वर्ग जो आहे तो आहे साधक किंवा मुमुक्षु. लक्षात घ्या, गीतेच्या 7व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा मनुष्य साधक असतो. आणि मला असं वाटतं की आपलं हे जे काम चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपले हे जे सगळे उपस्थित आहेत हे सगळे साधक आहेत. हजारात एखादा, शेकड्यात नाही, हजारात एखादा साधक असतो, तो साधना करत असतो. म्हणून रघुनाथ आपलं जे फाउंडेशन आहे आणि हे जे आहे हे साधकांसाठी आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक जण साधक आहे आणि म्हणून साधकाची लक्षणं काय आहेत ही आम्हाला पाहिली पाहिजेत. आणि साधना पूर्ण झाल्यानंतर त्याला सिद्ध म्हणतात. बऱ्याच वेळा साधक आणि सिद्ध यामधलं विश्लेषण स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं सांगावी लागतात. स्वामी विवेकानंद सुरुवातीच्या काळात रामकृष्ण परमहंसांच्याकडे ज्यावेळा जायला लागले, रामकृष्ण परमहंसांच्या समोर ध्यानाला बसायला लागले, त्यावेळा त्यांना काही गोष्टी प्राप्त झाल्या ध्यानाच्या माध्यमामधून. आणि एके दिवशी त्या एका गोष्टीचा प्रयोग त्यांनी आपल्या गुरुबंधूवर केला. रामकृष्ण परमहंसांनी पाठीमागून येऊन त्याला धपाटा दिला आणि सांगितलं, अरे अजून तुझाच घडा पूर्ण भरला नाहीस, इतरावर प्रयोग करतोस, त्यामुळे त्याचंही वाकडं होईल आणि तुला त्याला सरळ करता येणार नाही. साधनेच्या काळात मी माझी प्रगती करू शकतो, दुसऱ्यावर प्रयोग करू शकत नाही, करायचा नाही, हे साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल पहिले जे 2 वर आहेत बद्ध आणि विषयी, आता साधक किंवा मुमुक्षु याच्यात नेमका काय फरक आहे हे कळण्यासाठी दुसरं एक सूत्र मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. भगवंताची कृपा ही 3 प्रकारची आहे. एकाला सामान्य कृपा म्हणतात, दुसरीला विशेष कृपा म्हणतात आणि तिसरीला परिपूर्ण कृपा म्हणतात. या भगवंताच्या या 3 कृपा आपण लक्षात घेऊया. झाडाचे हे पानं हाले त्याची सत्ता असं आपण जे म्हणतो, संपूर्ण विश्वावर त्याची सत्ता आहे आणि सगळ्यांच्या वर त्याची दृष्टी आहे. तो साक्षी रूपाने सगळ्यांच्या अंतःकरणात आहे आणि सगळ्यांच्या बद्दल त्याच्या मनात करुणा आहे. परंतु निरनिराळ्याची सुख दुःख माणसं का भोगतात, तर त्यांच्या पूर्वजन्माच्या संचितामुळे, प्रारब्धात आलेल्या गोष्टीमुळे सुख दुःख भोगत असतात. पण त्यांच्यावरही भगवंताची कृपा आहे. मी मगा ज्या समाजवादी माणसाचं उदाहरण सांगितलं ना, 1% का होईना मनामध्ये आहे, त्याच संदर्भातलं एक उदाहरण घेऊया ना. एक असेच एक समाजवादी गृहस्थ, देवावर कधीही विश्वास न ठेवणारे, पण एकदा त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि उजवा पाय याच्यावरून गाडी गेली, पाय तोडून टाकावा लागला. पण डावा पाय धरून ते असं म्हणाले की मी देवाच्या कृपेने वाचलो. म्हणजे त्यावेळेला मात्र त्याला लक्षात आलं की अरे देवाची कृपा नाही तर माझ्या छातीवरूनच गाडी का जाऊ नये, उजव्या पायावरून गेली, छातीवरून का जाऊ नये.
तर देवाच्या कृपेमुळे वाचलो. अशी जी भगवंतांची सर्वांच्यावर कृपा, तिला सामान्य कृपा म्हणतात. आता विशेष कृपा एका विशेष मोठ्या उदाहरणाने मी आपल्या समोर मांडणार आहे. थोडं विस्ताराने पण आवश्यक आहे म्हणून मी या ठिकाणी ते मांडतोय. लक्ष द्या. आपल्यापैकी काही जणांना मी सांगतो ते नाव माहीत असण्याची शक्यता आहे, पण 90% लोकांना कदाचित नाव माहीत नसण्याची शक्यता आहे. ते नाव सांगतो, नंतर सांगायला हरकत नाही आम्हाला हे माहीत होतं म्हणून. ते नाव आहे पंडित सातवळेकर. साधारणपणे त्यांचा जन्म 1867 आणि गेले 1968, म्हणजे 102व्या वर्षी ते गेले. 102व्या वर्षी गेले आणि ते 4 वेदांचे ज्ञाते होते. 4ही वेद त्यांना मुखोद्गत होते. असं हे व्यक्तिमत्व. त्यांनी गीतेवर एक टीका लिहायला घेतली, त्याचं नाव पुरुषार्थ बोधिनी. साधारणपणे 1910च्या दरम्यान ही टीका त्यांनी लिहायला घेतली आणि 5 अध्याय झाले की ते मनातल्या मनात म्हणायला लागले, माझी ही टीका 10व्या अध्यायापर्यंत जाईल. 11व्या अध्यायातलं जे विश्वरूप दर्शन हे मला काही कळलं नाही आणि मी शब्दांचा पंडित असलो, सगळे शब्द संस्कृतचे कोळून प्यालो असलो तरी विश्वरूप या शब्दाचा काही मला उलगडा झालेला नाही. शब्दाचा अर्थ माहितीये, पण विश्वरूप म्हणजे नेमकं काय याचा उलगडा झाला नाही. माझी टीका ही 10व्या अध्यायापर्यंत जाईल. पण ते रात्री झोपताना अर्जुनाची जी विनंती आहे 2ऱ्या अध्यायात, तो श्लोक म्हणून झोपायचे. आपण सुद्धा हा श्लोक म्हणून झोपायला हरकत नाही, जर शंका काय असेल. अध्यात्मातली बर का, संसारातली नाही. अर्जुनाचा श्लोक लक्षात घ्या. भगवंतांना तो म्हणतोय, कार्पण्य दोषोपहत स्वहा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यस्य यस्या निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. भगवंत मी तुमचा शिष्य आहे आणि माझ्या मनात ही जी शंका उत्पन्न झालीये याची उत्तर मला मिळाली, असं म्हणून ते झोपायचे. पुढे साधारणपणे 8व्या 9व्या अध्यायापर्यंत टीका आली की त्यांच्या घरी एक पत्र आलं. हे 1910-11चं आहे बर का, म्हणजे त्या काळात पत्राशिवाय दुसरं काही नव्हतं. ते पत्र होतं, आपके प्रश्न का उत्तर मिलेगा, चले आओ मानधाता मायानंद चैतन्य मध्य प्रदेश. एवढंच पत्र. हे थोडेसे आर्य समाजाकडे झुकलेले साधू, यांच्यावर विश्वास नाही, पत्र फेकून दिलं टेबलवर. पण ते विचारायला लागले, मी माझा प्रश्न जर कोणालाच विचारला नाही ते पत्र आलं कसं काय माझ्याकडे. आणि म्हणून त्यांनी 4-5 दिवसांनी ठरवून टाकलं की आज आपण निघायचं. आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जायचं म्हणजे त्या काळात आठवड्याला एकच गाडी. एकदा गेले की 8 दिवस राहिल्याशिवाय परत येता येणार नाही. म्हणून त्या काळात ते बेडिंग असायचे, बेडिंग त्यांनी बांधलं आणि ते निघाले मानधाताला जायला मध्य प्रदेशामध्ये. स्टेशनवर उतरले. अहो ऑटो तर सोडा, टांगा सुद्धा नाही. 3-4 हमाल तिथं बसले होते. त्या हमालाला म्हटलं, मला असं असं सामान न्यायचंय, मायानंद चैतन्यकडे जायचंय. नेतं का? म्हणजे आम्ही तेवढ्यासाठीच बसलोय. आम्हाला तेवढ्यासाठीच असायचे. त्या हमालाने यांचं सामान घेतलं, दोघं पायी निघाले. 5 किलोमीटर जायचं होतं. आता दोघं जण पायी निघाले म्हणजे गप्पा होणारच की. त्या हमालाने विचारलं, तुम्ही मायानंद चैतन्यकडे जातात आहे? ते म्हणले, तुझ्या मनात शंका का, तुला काय अडचण काय आहे? नाही, ते म्हणाले, भ्रष्ट माणूस आहे. यांनी कपाळावर हात लावून घेतला. इतक्या काय आहे. आणि ते जे सांगितलं ते तर आणखी भयंकर होतं. ते म्हणाले, या माणसाने या साधू म्हणवणारी बाई ठेवली, म्हणजे आमच्या दृष्टीने तर सर्वात भ्रष्ट. पण मग यांनी ठरवलं की याच्या शब्दावर विश्वास कशाला ठेवू, तिथं जाऊन येऊ. आता आलोच आहे तर 8 दिवस राहावंच लागणार आहे ना. मग ते आश्रमामध्ये गेले. रामकृष्ण हरी महाराज, परत थोडस रिपीट घ्या. मध्ये आवाज गेला होता त्यामुळे कोणाला काही कळलं नसेल, मला नाही कळलं. ते भेटले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला त्यांच्याकडे का जायचं आहे.
इथनं घ्या. हा इथपासून चालेल घेतो. पंडित सातवळेकर मांधाताला उतरले आणि आश्रम 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर जायला ते त्या हमाला बरोबर सामान ठेवून त्याच्या बरोबर निघाले. हमालानी विचारलं तुम्ही त्यांच्याकडे कशासाठी जाता? ते म्हणाले अरे ते साधू आहेत, साधूला भेटायला जायचं नाही, तू कोणाला भेटायला? हे म्हणाले तो कशाचा साधू आला म्हणजे काय? त्यांनी सांगितलं अरे तो माणूस अत्यंत भ्रष्ट आहे, त्यांनी बाई ठेवली आहे. आमच्या दृष्टीने ते सर्वात भ्रष्ट. पण कपाळाला जरी हात लावला असा तरी विचार केला आलो ते तर भेटून जाऊ ना, काय आहे ते प्रत्यक्ष पाहुणं. आणि म्हणून ज्यावेळा पंडित सातवळेकर त्या मांधाताच्या आश्रमाजवळ जाऊन पोहोचले तर नेमकं त्या ठिकाणाहून एक बाई गेली समोरून. म्हणजे यांनी सांगायला आणि समोरून एक बाई जायला एकच वेळ झाली. सकाळी 9च्या दरम्यान ते तिथे गेले होते, बेडिंग वगैरे ठेवलं. महाराजांनी चौकशी केली, म्हणाले स्नान वगैरे झाले का? नाही म्हणाले. कुठं जाता? म्हणजे गंगेवर जाऊन स्नान करतो. अहो म्हणजे अजून 2-3 किलोमीटर कुठं जाता? इथंच स्नान करा, स्नान संध्या करेन म्हणाले. ठीक आहे करा. मग स्नान संध्या केली. प्रश्नाचं उत्तर ते म्हणाले जेवण करू आधी. आणि जेवायला बसल्यानंतर एक घास ज्यावेळा तोंडात घातला त्यावेळा त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. लक्षात ठेवा, अन्न कोणी शिजवलंय आणि ते कशा प्रकारचं आहे हे जाणकारांना कळतं. त्यांच्या लक्षात आलं की इथं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, हे अत्यंत शुद्ध आहे, कारण हा प्रसाद आहे. प्रसादासारखी त्या अन्नाची चव लागली. मग मनातली शंका तर मिटून गेली. बाकी काही शंका आपल्या मनात ते नंतर सोडू. जेवण झाल्यावर विश्रांती घेऊन या म्हटलं. आजच्या परिभाषेप्रमाणे 2-2:30ला विश्रांती संपली आणि ते पंडित सातवळेकर मायानंद चैतन्यकडे येऊन बसले. त्यांनी पत्र समोर ठेवलं, प्रश्न विचारला नाही. लक्ष द्या पुन्हा एकदा, पत्र समोर ठेवलं, प्रश्न विचारला नाही. ते पत्र पाहिल्यानंतर दोघांची 2 ते 2.5 तास चर्चा झाली आणि या चर्चेतून पंडित सातवळेकर स्वतः विद्वान, 4 वेदांचे ज्ञाते, ते म्हणाले वेदांच्या काही रुची आम्हाला एकमेकाच्या विरुद्ध आहे असं वाटत होतं, पण यांच्याकडून वेदांच्या रुचींच्या बाबतीतले सुद्धा माझ्या मनातले प्रश्न संपले आणि गीतेच्या 11व्या अध्यायातल्या विश्वदर्शनाचा सुद्धा मला उलगडा झाला. या दोन्ही गोष्टी झाल्या. यांना जी कृपा झाली तिला विशेष कृपा म्हणतात. लक्षात ठेवा, साधकाच्या अंतःकरणात ज्यावेळा एखादी अध्यात्माच्या बाबतीतली शंका उत्पन्न होते त्यावेळेला भगवंत त्यांना विनंती केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी वापरतात. कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, आता सांगितल्यामुळे कधी कोणाकडे जायला सांगतात. पंडित सातवळेकर त्यांच्याकडे गेले. याचाच अर्थ पंडित सातवळेकर हे त्यावेळेस पर्यंत तरी ते साधक होते. प्रश्न राहिला त्या बाईचा. त्या आश्रमामध्ये आणखीन एक बाई होती. तिचा आश्रम, या मगा आलेली जी बाई होती ती डॉक्टर पती पत्नी त्यांना भेटायला आले होते, तेही लक्षात आलं. पण ज्या बाईविषयी तो हमाल म्हणाला होता त्या बाईचा आश्रम यांच्या आश्रमापासून 1-2 किलोमीटरवर होता. कोण आहे ही बाई? तर म्हणाले यांच्याकडे 3 वर्षपर्यंत पूर्वीपासून प्रवचन ऐकायला यायची. डोक्यावर मोळी घेऊन यायची, मोळी ठेवायची आणि प्रवचन ऐकल्यानंतर मोळी विकायला जायची. कधी कधी मोळी विकून यायची आणि प्रवचन ऐकायची. 3 वर्ष सतत तिने प्रवचन ऐकलं. वनवासी बाई, भिल्लीन. 3 वर्ष प्रवचन ऐकलं आणि 3 वर्षानंतर महाराजांच्या जवळ आली. लक्षात घ्या, लाऊडस्पीकर नव्हता, दूरपर्यंत आवाज जिथपर्यंत जाईल तिथे ती बसायची. पण 3 वर्ष भेटलीच नाही. 3 वर्षांनी आली आणि म्हणाली तुम्ही मला शिष्या करून घ्याल का? यांनी महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तू आजपासून शिष्या झालीच. तुझी 3 वर्षाची मी तपश्चर्या पाहिली, एकही दिवस खंड पडू दिला नाही. पाऊस असला तरी तू येऊन बसायची, हे पाहिलं, तू माझी शिष्या झाली. काय चमत्कार! 6 महिन्याच्या आत तिने वेदांतावर प्रवचन सुरू केले. लिहिता येत नाही, वाचता येत नाही. महाराजांच्याकडून जे गीतेचं आणि वेदांचं ऐकलं होतं त्याच्या आधारावर प्रवचन सुरू केले.
विद्वानांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिने फाडफाड उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण तिच्या लक्षात आलं यांच्या मनात शंका आहे म्हणून हे विचारित नाहीत, तर माझं ज्ञान पाहण्यासाठी ते विचारतात. हे लक्षात आल्यावर त्या भिल्लिनीने त्यांना पुती प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि हिच्या प्रश्नाची उत्तर त्या पडच विद्वानांना देता येत नव्हती. म्हणून त्यांनी पसरविलेली ही भावना होती की ही त्यांचे संबंध आहेत. वास्तविक पाहतात की त्यांची शिष्य आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लौकिक शिक्षण नसताना केवळ गुरुच्या आशीर्वादामुळे आणि साधनेमुळे ती सिद्ध झाली. तिलाही गुरुचा आशीर्वाद मिळाला कारण तिने ती साधना केली होती. तिला साधक म्हणतात. म्हणून साधकाच्या अंतःकरणात जर एखादा प्रश्न उत्पन्न झाला तर त्याचं उत्तर देण्याची व्यवस्था भगवंत करतो. हे साधनेच्या काळातलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि अशा प्रकारची आमची साधना, मग ती ध्यान मार्गातली असो, ती भक्ती मार्गातली असो, ती कर्म मार्गातली असो, योग मार्गातली असो, कुठल्याही याची असो, त्या साधकाला अंतिम स्वरूपामध्ये चराचरामध्ये एकच ईश्वरी तत्व भरलंय अशा प्रकारचा साक्षात्कार भगवंताच्या प्रेरणेने होतो. आणि भगवंत त्याला संपूर्ण ज्ञान देतात. साक्षात्कार झाल्यानंतर ते संत होतात. आणि संत हे पृथ्वीवरचे भगवंतच. आणि म्हणून मग काय, संत आणि साक्षात्कारी पुरुष आणि साधक यात फरक काय? सिद्ध आणि साधक यामध्ये फरक काय? साधकाला साधनेच्या काळात दुसऱ्यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य नसतं, ते त्याला वापरता येत नाही. पण ज्यावेळेला भगवंताची परिपूर्ण कृपा होते त्यावेळेला समाजाचं परिवर्तन करण्याचं सुद्धा सामर्थ्य त्या संतांच्या मध्ये येत असतं. ते त्या सिद्ध पुरुषामध्ये येत असतं. सिद्ध पुरुष आणि साधक यामधला हा फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या, भगवंताची सर्वांच्यावर असलेली, केवळ मनुष्य नाही याच्यावर प्राणी मात्रांच्यावर असलेली कृपा तिला सामान्य कृपा म्हणतात. साधकांच्यावर जी कृपा आहे तिला विशेष कृपा म्हणतात. आणि साधकाचा सिद्ध झाल्यानंतर जी कृपा आहे तिला परिपूर्ण कृपा म्हणतात. मग परिपूर्ण कृपेमध्ये जे सिद्ध पुरुष आहेत, साधक आहेत, संत आहेत, ते भगवंत जसं काय द्यायचं ते देऊ शकतात, तसं ते सिद्ध पुरुष सुद्धा समाजाला पाहिजे ती गोष्ट देऊ शकतात. जसं मच्छेंद्रनाथांनी एका बाईने सांगितलं मला पुत्र पाहिजे, परंतु ती जी काही रक्षा दिली ती तिने फेकून दिली. 12 वर्षानंतर मच्छेंद्रनाथ म्हणाले माझा मुलगा कुठे आहे? तिने सांगितलं मध्ये उकंड्यावर फेकून दिलंय. तर त्यांनी त्या ठिकाणी गोरख बाहेर ये म्हटल्यानंतर गोरखनाथ बाहेर आले. तो गोरखनाथ कोणत्या कृपेने मिळाला? त्या साधूवर असलेल्या, सिद्ध असलेल्या भगवंताच्या परिपूर्ण कृपेमुळे संतांच्या मध्ये ते सामर्थ्य येतं समाजामध्ये परिवर्तन करण्याचं. तर ह्या भगवंताच्या 3 प्रकारच्या कृपा आहेत. आपण कोणत्या कृपेमध्ये आहोत याचा विचार करायचा झाला तर या ठिकाणचे तरी सगळेजण विशेष कृपेमध्ये आहेत. मनात शंका आली तर भगवंताला विचारावी, जाणकारांना विचारायला हरकतच नाही. या पद्धतीचा एक भाव या 3 कृपेच्या माध्यमामधून आपण लक्षात घ्यायचा. अनन्य या शब्दाचंही विश्लेषण मी केलं. आता आपल्याला आणखीन ज्या प्रमुख गोष्टी भारतीय संस्कृतीच्या पाहायच्या आहेत त्यातल्या 4 गोष्टीचं एक सूत्र आहे. आजच्या परिभाषेत किती सूत्र होतील मला माहित नाही, पण आणखीन 1-2 मिनिटाची प्रस्तावना करून पुढच्या विषयाकडे वळतो. तो विषय असा आहे, आमची भारतीय संस्कृती 16 खांबांवर उभी आहे. त्यातल्या 4 खांबांचा एक गट आहे. एका रेषेत असतात की नाही खांब तसे. ते 16 खांब कोणते? तर म्हणाले 4 पुरुषार्थ, 4 परमेश्वराकडे जाणारे मार्ग, 4 आश्रम आणि 4 वर्ण. या 16 खांबांच्या वर आमची संस्कृती उभी आहे. त्यातले किती खांब आज आपल्याला पाहता येतील माहित नाही. आपला विषय जसा जसा रंगत जाईल आणि सांगता येईल त्या पद्धतीने मी जाणार आहे. त्यातलं पहिलं सूत्र आज घेणार आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आम्ही त्याला चतुर्विध पुरुषार्थ म्हणतो. लक्षात घ्या,
पुरुषार्थ हा शब्द उभयलिंगी आहे. म्हणजे स्त्रीनी सुद्धा जर काही कर्तृत्व केलं असेल तर त्यालाही पुरुषार्थच म्हणतात, हे लक्षात घ्यायचं. हा पहिला मुद्दा. आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धारणा धर्म इच्छा हो धर्मो धारयते प्रजा, ही व्याख्या महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी धर्मराजांनी विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात केलेली आहे. आमच्याकडे ज्याला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी म्हणतात, हा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. याचा अर्थ आहे समाजाची धारणा करण्यासाठी केले गेलेले नियम म्हणजे धर्म. आणि हा धर्म सर्वांसाठी आहे. आमच्याकडे दोघांच्या मध्ये जे संबंध आहेत त्यालाही धर्म शब्द वापरतो. म्हणजे पितृधर्म, मातृधर्म, समाज धर्म, राष्ट्रधर्म, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये असलेला संबंध म्हणजे धर्म. आमची ही जी चौकट आहे ही कोणालाही बदलता येणार नाही. सुरुवातीला धर्म आहे आणि सगळ्यात शेवटीला मोक्ष आहे. मध्ये काम आणि अर्थ हा पुरुषार्थ बसवलेला आहे. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. मी थोडस उलट्या क्रमाने सुरुवात करणार आहे. विषय कुठून घेतला तर सुरुवात करताना करणार आहे म्हणजे ते काम पुरुषार्थापासून करणार आहे. लक्षात घ्या. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भगवंत 7व्या अध्यायात अर्जुनाला समजून सांगताना म्हणतात, धर्माला अविरुद्ध असलेला काम मी स्वतः आहे. आता काम या शब्दाचा अर्थ काय हो? काम या शब्दाचे प्रमुख 2 अर्थ. काम म्हणजे कामना, म्हणजे इच्छा. म्हणजे मला बंगला असावा असं वाटतं, की कोणत्या पुरुषार्थात येतं? काम पुरुषार्थात येतं. मला 4 चाकी गाडी असावीशी वाटते, ते कोणत्या पुरुषार्थात येतं? काम पुरुषार्थात येतं. हा झाला काम पुरुषार्थाचा एक अर्थ. दुसरा आहे काम या शब्दाचा अर्थ स्त्री पुरुष संबंध. आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं, प्रजननासाठी विषय संबंध जो जोडायचा आहे तो लग्नानंतर स्त्री पुरुषांचा झाला पाहिजे. आणि मग त्या लग्नानंतर स्त्री पुरुष एकत्र येऊन प्रजनन जे करतात त्याला काम पुरुषार्थही म्हणतात. आता या ठिकाणी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की काम हा विकार सुद्धा आहे आणि काम पुरुषार्थ सुद्धा आहे. या दोन्हीचा फरक लक्षात घेऊ. आज जो मनाचा श्लोक झाला त्यामध्ये परस्त्रीचा विषय आला. हा परस्त्रीचा विषय हा कशाचा आहे देतात तर काम विकाराचं लक्षण आहे. परस्त्रीकडे विषय भावनेने पाहणं हा काम विकार आहे. आणि म्हणून आमच्याकडे त्या पुरुषाला लग्नाच्या वेळेला जी प्रतिज्ञा दिली जाते ती लक्षात घेतली पाहिजे. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. धर्म अर्थ काम म्हटलंय, मोक्ष म्हटलं नाही. कारण मोक्ष हा प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे तो स्वतंत्र रीतीनेच ठेवलाय. पण धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामध्ये धर्माचे अर्थेचे कामेच या 3ही गोष्टी त्या स्त्री बरोबरच संसार करणं याला म्हणायचं काम पुरुषार्थ. आणि त्या लग्न झालेल्या स्त्री व्यतिरिक्त अन्य स्त्रियांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहणं याला म्हणायचं काम विकार. म्हणून काम विकार आणि काम पुरुषार्थ यातला फरक आम्ही हा लक्षात घेतला पाहिजे. भगवंतानी स्वतः सांगितलं, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अविरुद्ध असलेला काम मी आहे असं भगवंत म्हणतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा काम पुरुषार्थ कसा असला पाहिजे म्हणजे धर्माला धरून असला पाहिजे. धर्म हा सगळीकडे आहे सुरुवातीला दिलेला. आता दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. या अर्थाची भानगड फार आहे हो. अर्थ प्रमाणापेक्षा जास्त झाला की अनर्थ उत्पन्न करतो आणि प्रमाणापेक्षा कमी असला तरी अनर्थ उत्पन्न करतो. सांगायचं तात्पर्य काय? अर्थ प्रमाणात असला पाहिजे म्हणजे काय आहे तर तो धर्माला धरून असला पाहिजे. म्हणजे काय आहे? जोडवणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे रेच करी. उत्तम मार्गाने मिळवलेलं धन हे काम अर्थ
पुरुषार्थामध्ये येतं की ज्याच्या आधारावर आम्हाला काम पुरुषार्थ पूर्ण करायचा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, हा झाला अर्थ. पैसा मिळवला, उदास विचारे वेच करी, मी माझा बंगला बांधला पण 10% समाजासाठी खर्च केले, हा झाला काम पुरुषार्थ. सांगायचं तात्पर्य त्या अर्थाच्या आधारावरच काम पुरुषार्थाचं पोषण होणार आहे. म्हणून अर्थाच्या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, या माध्यमाने मिळवलेलं जे धन आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. टेबल खालून द्यायचं आणि टेबल खालून घ्यायचं याला पैसा म्हणतात. पैसा दुःख देतो आणि लक्ष्मी सुख देते. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, या मार्गाने मिळवलं तिलाच फक्त लक्ष्मी म्हणायचंय. लक्षात ठेवा. आमच्याकडे काही शब्द चुकून काही जण वापरतात, ते बदलले पाहिजेत. त्यांनी म्हणाले एक सावकार आहेत, तर त्यांना एकाने म्हटलं हे लक्ष्मीपती आहेत. माझ्या समोर ही चर्चा चालली होती, म्हणून त्यांना मी म्हटलं हा लक्ष्मीपती शब्द जगातल्या देहधारी कुठल्याही व्यक्तीला वापरायचा नाही. त्याच्याजवळ कितीही संपत्ती असली तरी का बरं नाही वापरायचा? कारण लक्ष्मी एकाचीच पत्नी आहे, ती म्हणजे विष्णूची. बाकी जे कोणी पैसे मिळवणारे आहेत, गडगंज आहेत, त्यांना लक्ष्मी पुत्र म्हणता येईल, लक्ष्मीपती म्हणता येणार नाही. म्हणून शब्द आम्ही मोजून वापरले पाहिजेत. म्हणून लक्ष्मीचे पुत्र होऊया आम्ही. जोडून या धन उत्तम व्यवहाराने मार्गाने मिळू आणि आमचा काम पुरुषार्थ हा परिपूर्ण रीतीने करू. म्हणून या पद्धतीने काम पुरुषार्था विचार झाला पाहिजे. मोक्ष या शब्दाच्या बाबतीत तर अनेक भानगडी आहेत, पण समजून घेतला पाहिजे ना. शेवटी आम्हाला जायचंच आहे ना त्या मार्गाने. आम्ही साधक आहोत ना, आणि सिद्धतेपर्यंत जायचं असेल तर प्रक्रिया केली पाहिजे की नाही. म्हणून मोक्ष या शब्दाचा अर्थ याची देही याची डोळा, पाहिण मुक्तीचा सोहळा, असं जर आमचे संत म्हणतात. देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो, असं जर आमचे संत म्हणतात, तर मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी अवस्था नव्हे. याची देही याची डोळा ती अवस्था आहे. म्हणजे काय आहे हो? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ही अवस्था होणं. दुसरा मुद्दा यातला आम्हाला जो लक्षात घ्यायचा आहे की समर्थांचं उदाहरण यासाठी अत्यंत प्रकर्षाने घेता येईल. समर्थाने 12व्या वर्षी घर सोडलं, 24व्या वर्षी रामाचं दर्शन झालं. याचाच अर्थ त्यांची साधना पूर्ण झाली, म्हणजेच ते सिद्ध झाले. आणि 72व्या वर्षापर्यंत ते राहिले. म्हणजे 24 ते 72 हे जे त्यांचं एकंदरीत आयुष्य, ते सगळं मोक्ष जीवन. उरलो उपकारा पुरता, ही अवस्था ठेवून समाजासाठी राष्ट्रासाठी सर्वस्व ज्यांनी समर्पित केलं, ते जीवन म्हणजे समर्थांचं आहे. ते 24 ते 72 वर्षापर्यंत संपूर्ण जीवन हे मोक्ष जीवन आहे. मोक्ष म्हणजे अशा प्रकारचा आनंद की दुःखाचे किंवा आणखीन कुठलेही प्रसंग आले तरी त्या प्रसंगामध्ये कुठल्याही प्रकाराने विचलित न होता पूर्णपणे आपली बुद्धी स्थिर ठेवून काम करणारी व्यक्ती ही मोक्ष जीवन जगत असते. म्हणून मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी अवस्था. या पद्धतीने विचार न करता या देहातच मला मोक्ष मिळवायचा आहे आणि हे मोक्ष जीवन माझं 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्ष उरलो उपकारापुरता या पद्धतीने मी व्यतीत करील, अशा प्रकारचा भाव चराचरामध्ये असलेल्या एकच ईश्वरी तत्वाची ओळख झाल्यानंतर येतो. त्यामुळं ईश्वरनिष्ठ आम्ही होतो. नश्वर निष्ठता आमच्यातली जाते. नश्वर गोष्टींच्या पाठीमागे लागण्याच्या ऐवजी एक ईश्वर धरला तर सगळ्या गोष्टी आमच्याकडे येणार आहेत. या भावनेने मला जे पाहिजे तर तो देणारच आहे. मोकलीला ऐसे नाही आम्ही म्हणतोच ना. म्हणून त्याचं उदाहरण मी मागच्या वेळा सांगितलं असल्यामुळं मी आता सांगित नाही, पण सांगायचं तात्पर्य सर्व जीवांचा तो सांभाळ करतो हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हणून मोक्ष ही याच देहात आणि याच अवस्थेत मिळवण्याची अवस्था असलेली, पण ती कोणाला? ती सिद्ध. तो मोक्ष प्राप्त झाला म्हणजे तो सिद्ध पुरुष झाला, तो संत झाला. आणि आजही समाजामध्ये शेकडो प्रकारचे संत आहेत.
हे निश्चितच आम्ही गृहीत धरलं पाहिजे. सगळेच संत आहेत का नाही माहित नाही, परंतु शेकडो संत आहेत म्हणून हे जीवन चाललंय. लक्षात ठेवा, सगळेच वाईट झाले तर जग संपेल, आणि म्हणून सगळेच वाईट झाले असं मानण्याचं काही कारण नाही. समाजामध्ये आजही साधक आणि सिद्ध आहेत. सिद्ध मात्र भगवंतानी म्हटलं यततामपि सिद्धानाम, हजारो साधकांच्या मध्ये एखादा, लक्षावधी साधकांच्या मध्ये एखादा सिद्ध असतो, संत असतो. पण ते संत असतात म्हणून समाज असतो, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे चतुर्विध पुरुषार्थ या पद्धतीने आम्ही पाहिले पाहिजे. त्यानंतरचं सूत्र आपल्याला घ्यायचंय ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. अवघड आहे हो हे विषय सांगणं आजच्या काळात. ब्रह्मामध्ये विचरण करणं म्हणजे सृष्टीमध्ये एकच ईश्वरी तत्व भरलाय ही भावना जी त्याची झालीय, तो ब्रह्मामध्ये विचरण करत असतो, यात वादच नाही. पण ब्रह्मचर्य ही एक विशिष्ट अवस्था सुद्धा आहे. आमच्याकडे 4 पुरुषार्थाचे कालखंड 2-2 तपाची सांगितलेले आहे. म्हणजे बालविवाह आमच्याकडे होता म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिले 2 तप ब्रह्मचर्य सांगितलं. 5व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी मंज झाल्यानंतर 12 वर्ष गुरुच्या आश्रमात राहायचं, त्याला ब्रह्मचर्य म्हणायचं. त्या काळामध्ये शिक्षणा व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्याकडे एक शब्द आहे, कधीतरी मी त्याचं आणखी स्पष्टीकरण करेल, पण आता थोडस स्पष्टीकरण आवश्यक आहे. शेंडी तुटो का पारंबी तुटो असा एक शब्द प्रयोग आहे. काय अर्थ आहे बरं? तर पूर्वीच्या काळी आश्रमामध्ये वडाच्या झाडाकडे अभ्यासाला बसायचं, आणि जेवण करून बसल्यानंतर काय काय अवस्था होत असते आपल्याला माहिती अभ्यासाला बसल्यावर. तर त्यामुळं शेंडी पारंबीला तू बांधायची आणि अभ्यासाला बसायचं, आणि अभ्यासाला बसल्यानंतर डुलकी आली की असं झालं की इथं दणका बसायचा, पुन्हा उभं राहावं लागायचं, अभ्यास करावा लागायचा. कुठपर्यंत अभ्यास करायचा? शेंडी तुटो का पारंबी तुटो अशा पद्धतीने अभ्यास करायचा. आणि म्हणून आश्रमात राहून अभ्यास करायचा, आणि त्या काळात कुठल्याही प्रकाराने बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. याला म्हणायचं अभ्यास. 2 तप. आता अभ्यास करून तो आला, गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करायचा आहे. आमच्याकडे मी माझ्या एका ब्राह्मण मित्रालाच एकदा असं विचारलं, 25-30 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. लग्न झाल्यानंतर 1 वर्षांनी भेट झाल्यावर म्हटलं, तुला त्या लग्नाच्या मध्ये काही विधी आठवतात का? आठवतात ना. मी म्हटलं त्यामध्ये एक पाणी ग्रहण नावाचा विधी आहे, तो आठवतो का? गप्प बसला आणि थोड्या वेळाने म्हणाला, ब्राह्मणानं पाणी दिल्याचं काय आठवत नाही बा म्हणा. मग त्याला सांगावं लागलंय, बाबा रे, पाणीग्रह विधी म्हणजे पाणी देण्याचा नाही, तर संस्कृत मध्ये पाणी या शब्दाचा अर्थ आहे हात. त्या स्त्रीचा हातात हात घेऊन अग्नीला फेऱ्या मारायच्या, त्या फेऱ्या मारण्याच्या विधीचं नाव आहे पाणी ग्रहण. आज अर्ध पाणी ग्रहण कॉलेजमध्ये झालंय, फक्त फेऱ्या मारायच्या राहिल्यात. कसं ब्रह्मचर्य पालन? जाऊ द्या, तो विषय माझा नाही. सांगायचं तात्पर्य, ज्याला काही हे मिळवायचंय साधन, त्याला हे ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. की शिक्षणाच्या काळात अन्य विषय, प्रेम बिम ह्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणतो त्या तुच्छ आहेत, केवळ मी ज्ञान घेईल अशा प्रकारचा भाव शिक्षण होईपर्यंत आजही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आल्याशिवाय ते उत्कृष्ट रीतीने शिक्षण घेऊ शकणार नाहीत, हे आम्ही लक्षात. ब्रह्मचर्य गृहस्थ लक्षात घ्या. ब्रह्मचर्याचं पालन झाल्यानंतर एखादा वर्ष अनुभव घेऊन, म्हणजे 21व्या वर्षानंतरच विवाह आम्हाला सांगितलेले आहेत, हेही लक्षात येईल यासाठी या गोष्टीचा उल्लेख केला. आणि मग गृहस्थाश्रम जो घेतला, या गृहस्थाश्रमा सर्वश्रेष्ठ आश्रमाला गृहस्थाश्रम म्हणतात. या 4ही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम कोणता? तर गृहस्थाश्रम आहे, लक्षात घ्या. का श्रेष्ठ आश्रम आहे? अहो, ब्रह्मचर्याला 2 वेळेस खायला कोण देतो? गृहस्थ देतो. एकाने वानप्रस्थ घेतलाय,
आणि चूल सोडून दिलीये, त्याला जेवायला 2 वेळा कोण घालतं? संन्याशाला जीव कोण घालतं? तर तीनही आश्रमांची जबाबदारी ही गृहस्थावर असल्यामुळे गृहस्थाश्रम हा अत्यंत श्रेष्ठ असलेला आहे. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पर उपकारे नेणे पर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाई पशूंचे पालन तान्हेल्या जीवानं आणि पुढे तान्हेल्या जीवानं वना माझी आणि हेची आश्रमाचे फळ असं म्हटलं. तो आश्रम कोणता? गृहस्थाश्रम. आश्रम गृहस्थाश्रमाने हे करायचंय जोडून या धन उत्तम व्यवहारे. म्हणून गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे आणि उदास विचाराने ते बेच करायचं आहे हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा ह्या कारणाने गृहस्थाश्रम हा तिन्ही आश्रमांचं पालन करणारा असल्यामुळे श्रेष्ठ आश्रम. त्याच्यानंतरचा एक आश्रम आहे तो वानप्रस्थ. असंच एका ठिकाणी बोलत होतो. शहरातले लोक होते, विद्वान असतात, कधी कधी प्रश्न विचारतात. ते म्हणाले, राहो म्हणाले, तुम्ही सांगता गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ घ्यावा, वनच राहिलं नाही, कुठे जाऊन राहावं? सगळे वन तोडले गेले. वनच नाही तर वनात जाऊन कुठे राहावं असा ज्यावेळा प्रश्न विचारला त्यावेळा मी त्यांना सांगितलं, वनात जाऊन राहण्याची गरज नाही. वानप्रस्थाची म्हणून जी कर्तव्य सांगितली ती करता का? 50 नंतर 55 नंतर घरात सून आली, सासूचं वय 60च्या पुढे गेलं, तिजोरीची किल्ली माझ्याच कमरेला पाहिजे असं जर सासू म्हणत असेल तर दोघीत भांडण होईल का नाही? निश्चितच होईल. सांगायचं तात्पर्य की 50 नंतर हळूहळू संसारातून लक्ष काढून घेऊन नवीन पिढीच्या हातामध्ये सर्व सूत्र देणं. आमच्याकडे संस्काराच्या संदर्भात म्हणताना 16 संस्कार जे सांगितलेत आणि एक जो श्लोक आहे तोही लक्षात घेतला पाहिजे. श्लोक असा आहे, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रा मित्रवद आचरेत. 5 वर्षपर्यंत मुलाचे लाड करावेत. 5 ते पुढे 10 वर्ष म्हणजे 15व्या वर्षापर्यंत 16व्या वर्षापर्यंत योग्य मागितलं द्यावं, अयोग्य मागितलं तर देऊ नये. आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर हे जे साधन आहे ना हे 15व्या वर्षापर्यंत देऊ नये. पण कोण ऐकणार आहे? आता ज्या साधनावर मी बोलतोय तुम्ही सगळेजण ऐकताय ते. परंतु योग्य मागितलं ते द्यावं, तर अयोग्य मागितलं तर द्यायचं नाही असं सांगितलं पाहिजे. आणि मग 16 वर्षाचा झाल्यानंतर आपल्याकडे खेडेगावात म्हण आहे, मुलाचा आणि बापाचा जोडा एकमेकाला यायला लागला की बापाने मित्रवद आचरण करावं. आणि म्हणून नवीन पिढीच्या हातात जर सूत्र दिली, वानप्रस्थ घेतला या अर्थाने की उरलो उपकारापुरता आता तरी मी घराच्या बाहेर पडेल आणि समाजाचं कार्य करेल, घरात जास्तीत जास्त लक्ष देणार नाही. अशा प्रकारची आज अनेक मंदिरं ओस पडली. लक्ष द्या, मंदिराचं जे काम होतं पूर्वीच्या काळी ते मना सज्जना भक्तिपंतेच जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे असं म्हणून सकाळच्या वेळा मुलांच्या प्रार्थना घ्यायच्या. संध्याकाळच्या वेळा आरतीला आल्यानंतर प्रवचन किंवा कीर्तन होणार, त्या कीर्तनातून उपदेश करायचा. म्हणजे मंदिर हे संस्कार केंद्र होते, पण ते संस्कार केंद्र राहिले नाहीत तर काही न काही मागायला जाणाराची त्या ठिकाणी गर्दी आहे. संस्कार केंद्र राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण वानप्रस्थी वन नाही म्हणून वनात जाऊन राहत नाहीत, घरातच बसरले असतात. तर त्यांनी मंदिरांच्या मध्ये जाऊन सकाळी येणाऱ्या मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी मनाचे श्लोक, संध्याकाळच्या वेळा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या हे जर सांगायला सुरुवात केली तर वानप्रस्थ त्या अर्थाने होईल. संन्यास आज राहिला नाही असं म्हणावं लागेल. परंतु तरी सुद्धा संन्यासाची काही कर्तव्य सांगितलीत. सन म्हणजे 6, न्यास म्हणजे त्यागणे.
अहो वारकरी सुद्धा कोणावर वार करायचा? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडविकारांवर जो वार करतो तो वारकरी. संन्यासी सुद्धा तोच की ज्यांनी हे सगळे विकार जिंकलेत. त्यांनी उरलो उपकारापुरता या न्यायाने समाजाला मार्गदर्शन करायचं. अंगावर भगवी वस्त्र घातलेली असो नसो, परंतु भगव्या वस्त्राच्या पाठीमागे जी कल्पना आहे की माझं जीवन पूर्णपणे त्यागमय शुद्ध स्वरूपाचं आहे, अशा प्रकारचं शुद्ध स्वरूपाचं जीवन ज्यांचं आहे ते मोठ्या प्रमाणावर समाजाचं कार्य करत असतील तर समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज प्रामुख्याने आपण जे प्रमुख विषय पाहिले त्याचा एक आढावा, तो म्हणजे 4 पुरुषार्थ पाहिले, 4 आश्रम पाहिले, भगवंताच्या 3 प्रकारच्या कृपा पाहिल्या, अनन्य हा शब्द आपण समजून घेतला, वेदांत हा शब्द समजून घेतला, वेद अपरुषे काय आहेत म्हणून हे समजून घेतलं. याचं जर चिंतन झालं तर आपल्याला पुढील व्याख्यानामध्ये यामधले जे 2 सूत्र राहिलेत ते आणि आणखीन 2-3 मिनिट जो काही वेळ आहे यामध्ये शरीर मन बुद्धी आणि आत्मा याविषयीचा सुद्धा विचार करता येईल. लक्षात घ्या, हा विषय शरीराच्या वर मन, मनाच्या वर बुद्धी, बुद्धीच्या वर आत्मा आहे. शरीर मन बुद्धी आणि आत्मा हे जे 4 सूत्र आहेत, ही 4 सूत्र नेमकी काय आहेत, त्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे, शरीराचं सुख म्हणजे काय आहे. म्हणजे शरीराच्या सुखाबद्दल असं म्हणताना म्हणतात की रोटी कपडा आणि मकान झालं की झालं, पण रोटी कपडा मकान झालं ते शरीराची भूक झाली, पण शरीराच्या वर मन आहे. या मनाचा काही विचार आहे का नाही? या मनाचा विचार करायचा म्हणजे काय करायचं, हे सूत्र आणि उरलेले जे 2 खांब आहेत म्हणजे 2 सूत्र त्यांच्या विषयीचं विवेचन आपल्याला पुढील भागात करता येईल. म्हणून आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून म्हणा, प्रवचनाच्या माध्यमामधून म्हणा, हा एवढा विषय मी आपल्या समोर ठेवलेला आहे. झालेली ही सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.